हॅलो, नमस्कार मंडळी. मी सुमित दाभोलकर आणि 12 डिसेंबर 2025 रोजी उत्तर नावाचा मराठी चित्रपट जो आहे तो चित्रपटगृहांमध्ये आलेला आहे. त्याचा रिव्ह्यू आज आपण करणार आहोत. एकंदरीत चित्रपट कसा आहे, कास्टिंग कशी आहे, त्यांची ॲक्टिंग कशी झालेली आहे, नेमका काय प्लॉट आहे, चित्रपटामधून दिग्दर्शकाला या ठिकाणी काय सर्व्ह करायचंय किंवा त्यांना सांगायचं आहे, या चित्रपटाची डावी बाजू, उजवी बाजू काय आहेत, आणखीन टर्निंग पॉइंट्स, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण थोडक्यात या रिव्ह्यूमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चित्रपटाच्या कास्टिंगकडे येऊया आपण. चित्रपटामध्ये अभिनय बेर्डे, रेणुका शहाणे हे लीड रोलमध्ये आहेत. अभिनय बेर्डे या चित्रपटामध्ये निनादचा रोल करतायत, तर रेणुका शहाणे या उमाचा रोल करताना दिसतात आपल्याला. आणि तसंच ऋता दुर्गुळे आणि निर्मितीताई देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. ऋता दुर्गुळेचं नाव या ठिकाणी क्षिप्रा असं या चित्रपटात आहे. हा मुलगा असा आहे जो थोडा डेटा ड्रिव्हन, टेक्नॉलॉजी, गॅजेट्स आणि ज्ञान या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत फिरणारा असा आणि त्या गोष्टीत जास्त घुसून राहणारा असा पद्धतीचं हे कॅरेक्टर या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि रेणुका ज्या आहेत त्या निनादची आईच्या रूपामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. निनाद जो आहे तो असा मुलगा आहे जो कायम त्याच्या गॅजेट्समध्ये घुसलेला असतो. मोबाईल म्हणा किंवा त्याचे आणखीन त्याचे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत. त्यावर काम करताना आपल्याला सतत दिसतोय आणि त्याच प्लॉटवर साईड बाय साईड रेणुकाजी ज्या आहेत त्या म्हणजेच उमा, त्याच्या आई त्याला बऱ्याचशा गोष्टी सांगतात म्हणा किंवा त्यांना त्या ज्यावेळी त्याच्याशी बोलतात त्यावेळी हा आपल्या आईबरोबर कसा चिडचिडापणाने वागतो आणि कायम त्याला त्या गॅजेट्सची वगैरे आणि टेक्नॉलॉजीची सवय असल्यामुळे त्याला नेमकं माणसांशी कसं बोलावं त्याचे किंवा त्याचे एटिकेट्स त्याच्याकडे नाही आहेत किंवा मोठ्या माणसांशी कसं बोलावं त्याची त्याला भान नाही आहे किंवा त्याला त्याची जाण नाही आहे, असं एकंदरीत त्या कॅरेक्टरकडे बघितल्यावर आपल्याला कळून येतं. निनाद आहे तो बराचसा चिकित्सक वृत्तीचा असा मुलगा आहे जो कायम त्या गॅजेट्समध्ये घुसलेला असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याला तुम्ही काय सांगितलं तर त्याची चिडचिड होते बरेचदा. एकंदरीत ही कॅरेक्टरच असं डिझाईन केलेलं आहे जे पूर्णपणे त्या टेक्नॉलॉजीमध्ये घुसलेलं आहे आणि त्याचा माणसांकडे किंवा भावनांकडे किंवा लोक कशी आपल्याकडे बोलतायत त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा वागलं पाहिजे. मग ती आपली आई का असेना किंवा बाकीचे काही असेना, तर त्यांच्याबरोबर कसं वागलं पाहिजे याच्या पलीकडे थोडा असं हे कॅरेक्टर आहे. ज्यावेळी आई असते त्यावेळी त्याचं वागणं कसं आहे आणि ज्यावेळी त्याला एक मूव्हीला एक कलाटणी मिळते, ज्यावेळी आई नसते त्यावेळी त्याचं वागणं आहे ते चेंज होतं. तर हे जे दोन्ही प्लॉट आहेत तर त्याच्यातलं मधलं जे काय म्हणूया आपण ट्रान्झिशन जे आहे ते कसं वळण घेतं आणि ते एकदम आकर्षकरित्या या ठिकाणी दिग्दर्शकाने दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या मूव्हीमध्ये त्यांनी बरेचसे बारकावे असे झेलले आहेत जे बऱ्यापैकी सिनेमॅटोग्राफीच्या थ्रू त्यांनी एक्सप्रेस केलेले आहेत. खूप छान फ्रेम्स ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी वेल प्लॅन्ड आणि शूट झालेल्या पाहायला मिळतात. जर आपण शूटिंगच्या हिशोबाने जर याच्याकडे पाहिलं तर खूप छान फ्रेम शूट झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे एडिटिंगच्या बाबतीत खूप सुंदर अशा प्रकारचं काम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी वेळा अशा ठिकाणी असे पॉईंट्स तुम्हाला मिळतात ज्या ठिकाणी एक वेगळा विषय आहे आणि त्यानुसार झालेली कलर ग्रेडिंग आणि त्याच्या डायलॉग्स वगैरे हे सगळं एकंदरीत जुळून आलेलं खूप कमी वेळा आपल्याला या इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतं. पण या ठिकाणी उत्तर या मूव्हीमध्ये तुम्हाला नक्कीच हे पाहायला मिळेल. हा चित्रपट जास्त लांबवलेला नाही आहे, पण जेवढा चित्रपट आहे त्यामध्ये अजिबात तुम्ही बोर होणार नाही याची पुरेपूर काळजी या ठिकाणी दिग्दर्शकांनी घेतलेली आहे. ऋता दुर्गुळे तुम्हाला यामध्ये साईड रोलमध्ये मिळतात, पण जेवढा त्यांचा पार्ट आहे त्यांच्याकडे इतके जास्त डायलॉग्स नाही आहेत, पण जितके आहेत ते बऱ्यापैकी उठावदार आणि छाप पाडून जाणारे असे आहेत. असा मुलगा जो बऱ्यापैकी हट्टी आहे आणि आपलं ऐकत नाही आहे आणि त्याच्यानुसार त्याच्या आईचं वागणं कसं असलं पाहिजे आणि तिचा राग किती असला पाहिजे, तिचं त्या मुलाप्रती वागणं, त्यावेळी चिडणं किंवा त्याला ट्रीट करणं कसं असलं पाहिजे, हे एकंदरीत खूप छानरित्या रेणुकाजींनी या ठिकाणी साकारलेलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. क्षितिज पटवर्धन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि खूप अफलातून अशा प्रकारचं काम या ठिकाणी सरांकडून झालेलं आहे असं मी सांगेन. कारण प्रत्येक फ्रेम जशी
पाहिजे त्या मूव्हीमध्ये तशी त्या ठिकाणी एक्सप्रेस करणं, त्या लेव्हलची सिनेमॅटोग्राफी तिथे मॅच करणं, अगदीच या गोष्टीला जुळून तसे संवाद त्या ठिकाणी येणं आणि एकंदरीत तो पूर्ण सिक्वेन्स जो आहे तो खुलवून जसा पाहिजे तसा एक्सप्रेस करणं, हे जे समीकरण आहे ते बऱ्यापैकी या ठिकाणी जमलेलं आहे. एकंदरीत पूर्ण उत्तरच्या टीमला असं मी म्हणेन. चित्रपट तुम्हाला बऱ्यापैकी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. फर्स्ट हाफ नंतर एक वेगळी कलाटणी या चित्रपटाला मिळते. चित्रपट तुम्हाला भावुक करून जातो शेवटी. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आणखीन रिव्हील झाल्या असत्या किंवा आणखीन जर कळल्या असत्या, की नेमकं ह्या गोष्टी कशामुळे झाल्या. आता मी एक्झॅक्ट त्याबद्दल सांगत नाही, पण तुम्हाला अशी एक फीलिंग येऊ शकते, "अरे यार, याचं उत्तर जर मिळालं असतं ना, तर बरं झालं असतं" किंवा "हे असं का घडलं? अ, हे जर कळलं असतं तर बरं झालं असतं." तर असे पॉइंट्स आहेत काही जे थोडे अपूर्ण वाटतात. एखाद्या गोष्टीकडे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने बघणं आणि हे असं का झालं असेल किंवा याच्यावर काय इलाज आहे म्हणा किंवा याच्यातून आपण काय सोल्युशन काढू शकतो ते पण क्विक आणि मोबाईल वापरून किंवा टॅब वापरून किंवा त्याच्याकडे जे काही गॅजेट्स आहेत ते वापरून याच्याबद्दल काय माहिती मिळू शकते. अशा पद्धतीतले सिक्वेन्स काही त्याच्यामध्ये आहेत. तर ते मला वाटतं पाहण्याजोगे आहेत. कारण आताचं जे जग आहे किंवा आताची जी जनरेशन आहे, एखादी गोष्ट झाली की लगेच आपण मोबाईल ओपन करतो किंवा टॅब ओपन करतो आणि त्यामध्ये त्या गोष्टी शोधायला लागतो. इव्हन एखादा प्रसंग जरी घडला तरी आपल्या अशी परिस्थिती झालेली आहे की आपण त्या ठिकाणी धावून न जाता लगेच मोबाईल निघतो आणि त्याची शूटिंग करायला सुरू करतात. तर या वास्तव आणि आत्ताच्या जगात घडणाऱ्या गोष्टींच्या आजूबाजू या सगळ्यांना एकत्रित बांधत आणि या सगळ्या गोष्टींचा धागेदोरे जोडत हा मूव्ही चित्रित करण्यात आलेला आहे. आत्ताची जी जेन झी जनरेशन आहे ती या गोष्टींकडे कसं पाहते याचा एक कल म्हणा किंवा याचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला या चित्रपटातून आपल्याला थोडासा पाहायला मिळतो. अगदी त्याच प्रकारच्या काही गोष्टी, काही रिफ्लेक्शन्स या तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला मिळतात आणि मला वाटतं की खूप रिलेट करतो. हा जो चित्रपट आहे ना, तो आत्ताच्या जनरेशनला किंवा आत्ताच्या मुलांना आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींशी खूप रिलेट करतो. कारण आता एखादी जरी गोष्ट बाजूला घडली, अपघात जरी घडला, तरी लोकं लगेच मोबाईल काढतात आणि अ, तो शूट करायला जातात. पण कोणाच्या डोक्यात हे येत नाहीये, की आता त्याचं काहीतरी झालंय त्याला, तर आपण तिथे त्याला काहीतरी मार लागलाय, तर आपण तिथे जावं, त्याला मदत करावी आणि पुढच्या काही ज्या स्टेप्स आहेत त्या घ्याव्या, ॲक्शन काय आहे ती करावी. हे सोडून आपण मोबाईल काढतो आणि त्याचं शूट करायला सुरू करतो. तर आपला हा पहिला थॉट असतो. तर या की मोमेंट्स किंवा ह्या आत्ताच्या जनरेशनमधले बदल हे लक्षात घेऊन खूप चपखलरित्या आणि खूप हुशारीने असा लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला असा हा चित्रपट आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. ती फ्रेम जर तुम्हाला अपीलिंग वाटली पाहिजे आणि ती भावनिकरित्या तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ना, तर त्याचा बॅकग्राऊंड स्कोअर आणि त्याचं एडिटिंग, त्याची कलर स्कीम खूप मॅटर करते. जशी पाहिजे त्या पद्धतीची कलर ग्रेडिंग आणि बॅकग्राऊंड स्कोअर तर एकदम खूप उत्तम काम झालेलं आहे. तसंच एखादा विषय कुठून कसा उचलायचा आणि त्याला कुठे पिक पॉइंट मिळाला पाहिजे, कुठे येऊन त्याला थांबवलं पाहिजे आणि मग कट देऊन दुसरा सिक्वेन्स सुरू झाला पाहिजे. ते जे कट्स असतात ना, ते देखील खूप महत्त्वाचे असतात आणि या ठिकाणी जर तुम्ही खूप ऑब्झर्व्ह करून जर मूव्ही बघाल, जे कट्स आहेत ते देखील खूप हुशारीने त्या ठिकाणी वापरलेले आहे. टायटल जे आहे ना, उत्तर, ज्यावेळी चित्रपट सुरू होतो, त्यावेळी तुम्ही ते ऑब्झर्व्ह करा मोठ्या पडद्यावर. उत्तर असं जे लिहिलेलं आहे, ते एका विशिष्ट लेटरिंगमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आणि 2 कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. ॲक्चुअली ते आई आणि त्याचा मुलगा आहे. तसंच आईचा पदर जो आहे तो त्या रेषेतून त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. परत ब्रश स्ट्रोक वापरलेला आहे जेणेकरून तो रफनेस आणि जो रस्टिकनेस आहे, जो मूळ जे आहे ते त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अ, एकंदरीत कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंट आणि पूर्णपणे या लेटरिंगचा वापर करून ते टायटल जे आहे ते डिझाइन केलेलं आहे. मी या टायटलबद्दल बोलतोय कारण बऱ्यापैकी मेहनत घेतलेली आहे अगदी त्या गोष्टीवर सुद्धा.
म्हणजे अगदी टायटल कोणताही एकंदरीत फॉन्ट न वापरता लेटरिंग वापरून त्यामध्ये सुद्धा 2 कॅरेक्टर इन्क्लूड करणं आणि तिचा तो पदर दाखवणं म्हणा किंवा त्या शिरोरेषेचा अगदी उत्तमरित्या वापर करणं आणि ती एक कला किंवा ते एक आर्ट त्या ठिकाणी ॲज अ टायटल म्हणून वापरणं, हे देखील कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी दिग्दर्शकांचं आणि पूर्ण टीमचं मी खरंच त्या ठिकाणी त्यांना त्यांचं अभिनंदन करेन. कारण अशा पद्धतीतलं जे टायटल आहे, ते डिझाइन करून घेणं आणि तो थॉट मुळात पहिला आपल्या डोक्यामध्ये येणं, की हे आपण असं करू शकतो आणि ते रिलेट करेल त्या कॅरेक्टर्सशी आणि ते सगळं रिलेट झाल्यानंतर ते पूर्णपणे डिस्प्ले करणं. खरंच ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसला एन्करेज केल्याबद्दल आधी त्यांचं खूप कौतुक. हे सगळं पाहण्यासाठी मला वाटतं तुम्ही हा चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहावा. चित्रपट तुमच्या दृष्टीने तुम्हाला कसा वाटला? काही गोष्टी तुम्हाला आवडल्यात, काही गोष्टी नाही आवडल्या, काही गोष्टी खटकल्या असतील खरंच तुम्हाला, तर त्या नक्कीच तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मराठी चित्रपट आहे. मराठी चित्रपटाला आपणच सपोर्ट करायचा आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहा. तर हा होता मराठीतील उत्तर या चित्रपटाचा रिव्ह्यू. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमचे काही क्वेरीज असतील, कशा पद्धतीचं विश्लेषण जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला आवडेल, ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत मी सुमित दाभोलकर तुमची सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.